हाय मित्रांनो, मी तुमची लाडकी अस्मिता. तर आज चाललोय कैरी बघायला. थोडक्यात म्हणायचं आला बघा, मधी बोलायला आला बघा. जरा काय फोन घेतला की लगी माग येणार. म्हणून भाव आहे ना, शेवटी काही म्हणता येत नाही. बघू जरा आणि इकडं तुझा हात दुखत असेल तर लय काळजी रे माझी. तर मित्रांनो का आता ये लागलोय दमादमान आंब्यापाशी. ओ का मागणं माझी तिसरी बहीण यायला लागली. तर बघूयात मित्रांनो का आता आमच्या शेतीमध्ये एवढं सगळं गॅस लागले आणि आपण अजून काय लागलं नाही तर उय किती मोठं झाले तर कैरी त्या मोठ्या त्या म्हटलं कैरी म्हण घ्या. आंबा काय म्हणतोय? हो का इथे एक झाड आहे मित्रांनो, लागलं नाही इथे लागली त्या. ओय शपथ किती मोठ्या झाली त्या. तर मित्रांनो बघायला गेलते तर तोडलीच आहे ना मित्रांनो. तिथं सुद्धा आहे पुन्हा इथं किती आहे बघा मित्रांनो. काय आंबा इथं कैरी त्या लोणच्यासाठी, फक्त लोणच्यासाठी नाही. किती मोठा लागलाय बघा, लय मोठा लागलाय मित्रांनो. मोठा आहे हो का. तर कसं आहे बघा लय मोठा आहे. तर आपण बघायला जाऊयात आता खाली. पेरू बघायला जाऊ चला. हो का इथं सुद्धा आहे ती बारकी झाड, पण ह्याला काय लागलं नाही मित्रांनो. हो का ह्याला सुद्धा काय लागलं नाही. इथं मकाला जरा औषध जास्त झाल्यामुळे लईच गुटके आले मित्रांनो. तर तिथनं पुन्हा जरा टायमिंग असलं तर जाऊ आपण खाली. हो का त्या दोघींचं काय प्लॅनिंग चालू आहे बघा. हो का प्लॅनिंग नुसार असते हो त्यांचं सगळं. मला कोण जवळ घेत नाही म्हणून आपण तुम्हाला बोलतोय. तर शेजाऱ्यानं आता काढली होती मका. हो का तोडून मोरगास केले. तर मग बघा मित्रांनो हो का त्यांचं प्लॅनिंग आहे या खाली. हो का इथं आम्ही सुद्धा मोरगास केलं. इथं एक 2 बॅगा भरली द्या. पुन्हा तिकडं आमच्या शेतातल्या म्हणजे एकत्रच आहे, पण तिकडचं शेत त्या शेतातल्या आमच्या 5 बॅगा भरले द्या मित्रांनो. आणि ह्या शेतातल्या 2 भरले द्या. ही जरा बारकं होतं पण तिथं जरा दाट लागलेली आणि तुझा हात दुखत असेल दीदी. बघा किती काळजी करते. काळजी बिळजी काही नाही, मला पण मोबाईल घेऊ वाटणारच घे आता. हे बघा ही माझी दुसरी बहीण. आपण पेरूपाशी आलेलो आहोत. झालं पेरूचं झाड आलेलं आहे. आमचं पेरूचं झाड आहे ना ती नदीकडंच आहे. थोडक्यात म्हणलं तर इथनं दाखवू गाव का बंधारा इथंच आहे. हो का आणि नदी पण इथनं थोडं खाली गेलं ना नदी पण इथंच येते. एवढं ऊन पडलंय ना बासच. तर आलो बघा आपण. आणि इकडे हात दुखत असेल तुझं लय काळजी माहिती आहे ना. तर हो का मित्रांनो आपण आता आलोय जवळजवळ. तर वरच्या तुकड्यात हो का तिथं मका होती. पुन्हा इथं मुरगास केलं आणि हो का इथं ऊस केलाय. ऊसाला आपल्याकडे ढिगाणच पडले. तर इथं वाट छोटी असल्यामुळे जरा लय सेफ्टीने जायला लागते. तर मित्रांनो इथं पेरू काय लागले नाहीत, बारके पेरू काही लागलंच नाही तर बघा. एवढं लयच बारकं लागले तर लागले ना ती पण थोडं अर्धाने मग खाली पडले तर झालंच. मग एवढं झाड आहे बघा, एवढं मोठं झाड आहे. एवढं लागले तर आताशी एवढं लागले तर बघा. हाय तर अजून बारकं. तू चढ बघू झाडावर, येते का बघू चढायला. तर बघा मित्रांनो झाडावर पण चढलोय, पण इथं काय पेरू दिसत नाही म्हणून आता चाललोय घरला माघारी रिटर्न. चला बघायला आलतो एवढं उन्हाचं पेरू जरा खावा म्हणलेलं, पण नाही त्याला काय करायचं आता. कैरीच मस्तपैकी तिखट मीठ लावून खायचं. तर जाऊया आता घरी. काय नाही तर आता काय करायचं, पेरू नाही तर म्हणल्यावर काय करायचं आता. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. चला बाय.